नागपुर के डोंगरगांव स्थित आधार नगरी 1 और आधार नगरी 2 में रहने वाले करीब 800 परिवार पिछले 3 सालों से पानी की समस्या से जूझ रहे हैं। इस मामले को लेकर रहवासियों ने पत्रकार परिषद आयोजित कर प्रशासन से स्थायी जलापूर्ति व्यवस्था शुरू करने की मांग की है। रहवासियों का कहना है कि प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर मिलने के बाद भी स्थायी जलपूर्ति की सुविधा नहीं मिल पाई है। कान्होली जल योजना के तहत पानी की सुविधा पहुँचाने की योजना थी, परंतु अब तक शुरू नहीं हुई और लोग टैंकर से भरोसे हैं। नागरिकों ने प्रशासन से जल्द स्थायी समाधान की मांग करते हुए समस्या दूर नहीं होने पर आंदोलन की चेतावनी दी है। सर, माझे नाव युगल किशोर पडोळे आहे। आम्ही आधार नगरीमध्ये 3 वर्षापासून राहतो। आधार नगरीमध्ये अजूनपर्यंत पाण्याची टंचाई आहे, अजूनपर्यंत पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करून नाही दिलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत आणि या पत्रकार परिषद अगर प्रशासन आमचं जर ऐकून घेणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। कारण पाणी ही आमची मूलभूत हक्क आहे आणि आमची मूलभूत गरज आहे आणि तेच गरज प्रशासन हे करत नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या आम्ही क्षेत्रात राहून जिल्ह्यात राहून आणि समीर वेगे साहेबांच्या क्षेत्रात राहून जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आमच्यावर प्रशासन अन्याय करत आहे असं आम्हाला वाटत आहे। म्हणून आम्ही अन्यायाच्या विरोधात येण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत। आपण आपल्या स्थानिक आमदारांशी किंवा तुम्ही मंत्र्यांशी या निमित्ताने भेट झाली आहे? सर, आम्ही आमच्या स्थानिक आमदारांना आतापर्यंत 4 वेळा भेटलेलो आहोत। त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांसोबत आणि तहसीलदार आणि बीडीओ साहेबांसोबत पण त्यांनी आम्हाला समजा भेटवून दिलं आहे, परंतु ते तात्पुरती व्यवस्था करून देतात। पर्यायी व्यवस्था म्हणजे करून देत नाही, कायमस्वरूपी व्यवस्था अजूनपर्यंत ते करून देत नाही। सर, डोंगरगाव वरून 3 किलोमीटर कानोली म्हणून गाव आहे, तिथं पीएम गाव अंतर्गत तिथं 3,500 लोकांचं तिथं आशियाला श्री दीपक निलावर साहेबांनी बांधून दिलेला आहे। तिथं गरीब लोक, गरजू लोक ज्यांचा 5-7 ज्याचा 10-12 रुपये पगार आहेत अशा गरजू लोकांना तिथं 7.5 लाखात घर दिलेलं आहे। तिथं कमी किमतीत घर भेटत होते आणि प्रशासन तिथं पाण्याची व्यवस्था करून देईल असं दीपक निलावर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं। म्हणून आम्ही तिथं तर गव्हर्नमेंटची व्यवस्था होणारच, पाण्याची टंचाई भासणार नाही म्हणून आम्ही तिथं सगळ्या गरीब लोकांनी आम्ही तिथं हे घेतलेले आहोत, घरे घेतलेले आहोत। विधायक साहब ने हमको बोला है कि 2 दिन में मीटिंग है, मैं कुछ नहीं कुछ करूंगा, ऐसा उन्होंने आश्वासन दिया है। लेकिन अभी तक 3 साल हो गए लेकिन कोई ऐसी उन्होंने ठोस सबूत हमको दिया नहीं है। दीपक निलावर यांनी तुम्हाला काही कमिटमेंट केलं होतं का की पाणी आणि बाकी सोयी बरोबर राहतील? निलावर सरांनी आम्हाला कमिटमेंट केलं होतं की पाणी आणि व्यवस्था राहील, परंतु ही व्यवस्था तुम्हाला गव्हर्नमेंटच करून देईल। कारण मी गव्हर्नमेंटला लेटर दिलेलं आहे, गव्हर्नमेंटने मला पण लेटर दिलेलं आहे की तुम्ही गरीबाचे घर बांधा, व्यवस्था आम्ही करून देऊ असं आम्हाला त्यांनी अनेकदा मीटिंग मध्ये सांगितलं होतं। आता पाणी पुरवठा कसा होतोय तुम्हाला? आता सध्या पाणी पुरवठा दीपक निलावर साहेबांनी इथं विहीर बांधलेली आहे नदीजवळ, त्या विहिरीचं पाणी येते परंतु ते अपुरच पडते। त्याच्यामुळे टँकर चालू केलेला आहे 12 दीपक निलावर साहेबांनी आणि टँकरने आम्हाला पाणी पुरवठा होतं।